जलचर प्राणी जे असतात, जलचर जे असतात, तर या जलचरचं जीवन म्हणजे पाण्यातील जीवन हा विषय आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर पाण्यातील जीवन कसं काढायचं, तर याचा एक तुम्हाला या ठिकाणी ड्रॉइंग मी सांगून देणार आहे की कशा पद्धतीने रेखाटन करून हा विषय आपल्याला साध्य करायचा आहे की चित्रकलेमध्ये पाण्यातील जीवन आपल्याला हे आपल्या चित्रामधून दाखवायचं आहे. तर कशा पद्धतीने दाखवायचा हा एक संकल्प मी तुम्हाला करून दाखवणार आहे. तर संकल्प करत असताना आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे, पाण्यातील जीवन म्हणल्यानंतर आपल्याला एक बॅकग्राऊंडला एक कलर आपला ब्ल्यू कलर घेऊन त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे, त्यानंतर काही थोडेसे दगड गोटे जे असतात तर त्याचं रेखाटन करून आपण एक नवीन संकल्प चित्र तयार करणार आहोत. कसं झालं तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, पाण्यातील जीवन हा विषय घेऊन आपल्याला एक संकल्प तयार करता आहे. चला आपण सुरुवात करूया. बघा, सुरुवातीला एक लक्षात ठेवायचं आपल्याला पाण्यातील जीवन. आता हा एक तुमची पेज आहे म्हणजे तुमची वही आहे. या वहीचा उपयोग तुम्हाला ड्रॉइंग वहीचा उपयोग किंवा ड्रॉइंग पेपरचा उपयोग कसा करायचा, तर सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, याच्यामध्ये साधारणतः 9 टोन पाडायचे. 9 टोन पाडायचे आहेत. बघा, पहिला टोन मी दाखवतो. हे पहा, 1 2, थोडं कमी जास्त झालं चालेल, 3 5 6 7 8 9. समजलं सर्वांना? अशा पद्धतीचे आपण एकदा 9 टोन आपल्याला पाडून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काम करायचं आहे. आता तुम्हाला याचं हे झालं ड्रॉइंग. त्याच्यानंतर आता काय करू, माशाचे आकार आपण या ठिकाणी करणार आहोत. तर माशाचे आकार काढताना बघा, सुरुवातीला इथं माशाचे आकार आपण दाखवणार आहोत. एक मासा आपण दाखवलेला आहे, त्याच्यानंतरचा एक दुसरा मासा तुम्ही दाखवून द्यायचा आहे. या पद्धतीने तुम्हाला त्याच्यावरती आपल्याला जे स्ट्रक्चर असतं ते स्ट्रक्चर तुम्हाला दाखवायचं आहे. सोपी चित्रकला आपल्याला शिकताना आपण ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला नवीन नवीन रंगकाम आपल्याला द्यायचं आहे. हे झाले माशाचे 2 आकार. त्याच्यानंतर ना इथं काही थोडेसे आपण जी छोटे छोटे गोटे असतात किंवा लहान लहान जी दगड असतात तर ते आपण दगड या ठिकाणी दाखवणार. दगडाचे आकार तुम्हाला माहिती आहेत सर्वांनी, त्या पद्धतीने तुम्ही जर केलात तर आणखी चांगले. त्याच्यानंतर ना याच्यामध्ये काही गवत आपल्याला दाखवता येऊ शकतं, म्हणजे गवताचे आकार जे असतात ते आपण दाखवायचं आहे. त्याच्यानंतरचे हे आकार गवतामध्ये आपण दाखवून द्या. त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे दगड गोटे घेऊन आपला एक संकल्प आपल्याला करायचा आहे. हे संकल्प करताना आपल्याला या ठिकाणी काय करायचं, फक्त त्या माशाचं आपल्याला जीवन आणि पाण्यातील जे जीवन आहे तर ते आपल्याला दाखवायचं. इथे एखादा छोटा मासा दाखवून द्या. त्याच्यानंतर ना या पद्धतीने तुम्हाला दाखवायचं. आता या 2 माशामध्ये एकदम सिंपल हार्ड आहे, ज्या स्टोन पाडायचे आपल्याला, पण त्याच्यामध्ये आपल्याला हे काम करायचं आहे. पहा, आता आपण इथं काय करणार आहोत, हे सर्व झाल्यानंतर ना इथं आपण थोडंसं त्याच्या तोंडातून ज्या काही छोट्याशा बुडबुड्या जे म्हणतो ना आपण ते निघतं, तर ते थोडंसं दाखवून द्या. म्हणजे आणखी चित्राला एक या ठिकाणी जास्त उठाव प्राप्त होईल आणि चित्र चांगल्या पद्धतीने दिसेल. आपल्याला चित्र चांगलं कसं दिसतं, आपलं संकल्प चित्र कसं चांगलं दिसेल याच्याकडे जास्त तुम्ही प्रयत्न करायचा. हे बघा, मी साध्या आता आपण काय करू, याच्यामध्ये कलर काम आपण सुरुवात करू. कलर काम करताना मी सांगितले. आता आपल्याला काय करायचं आहे, खालतून या साईडला आपल्या डार्क टू लाईट मध्ये जायचं आहे. काय करायचं आहे, डार्क टू लाईट मध्ये आपल्याला जायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं, सुरुवातीला बघा आपल्याला याच्यामध्ये कलर घ्यायचे आणि डार्क टू लाईट मध्ये. सुरुवातीला मी काय करणार, एकदम ब्लॅक जो डार्क कलर आहे तो या ठिकाणी घेणार आहे मी. आणि आपल्याला काय करायचं आहे, या बाजूमध्ये आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. लक्षात घ्या, पहिला तो डार्क रंग मी दिलेला आहे. त्याच्यानंतर पुन्हा त्याच रंगातला त्याच्यामध्ये थोडासा व्हाईट रंग टाकायचं आणि नंतर पुन्हा आपल्याला काय करायचं, त्यातला लाईट टोन घ्यायचा. आता मी हा रंग घेतलाय, त्याच्यात थोडंसं वरतून जाणार आहे. इथं पुन्हा नंतर मी काय करणार आहे, दुसरा रंग घेणार आहे. याच्यापेक्षा थोडासा लाईट घ्यायचा. लक्षात घ्या, पुन्हा नंतर काय करणार आहे, या काही भागामध्ये रंग देणार आहे. झालं, तर या भागामध्ये काही रंग देणार आहे आणि इथं पण म्हणजे जिथं वाटतं ना तिथं तुम्हाला हा एक टोन द्यायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा जायचं त्याच रंगामध्ये. त्याच्यानंतर थोडासा आणखी काय करा, याच्यापेक्षा थोडासा लाईट आपल्याला घ्यायचा आहे. याच्यापेक्षा लाईट आपल्याला थोडा घ्यायचा आहे. तो कसा, या पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं आहे, रंगकाम करायचंय. हे पहा,
झालं. त्याच्यानंतर काय करताय, याच रंगातला याच्यापेक्षा थोडासा लाईट रंग आपल्याला घ्यायचा आहे. तो या पद्धतीमध्ये तुम्ही घेऊ शकता किंवा या इथला रंग, इथं जे टोन आहे ते टोन तुम्ही घेऊन चांगल्या पद्धतीने काम घेऊ शकता. म्हणजे आपल्या त्या रंगामध्ये काय करायचं आहे, व्हाईट रंग मिक्स करायचा आहे. त्या रंगामध्ये व्हाईट रंग मिक्स करून आपल्याला काय करायचं आहे, हे टोन तयार करायचे. त्यानंतर पहा, माशाला फक्त रंग द्यायचा नाही, मासे तसेच ठेवायचे, फक्त माशाच्या कडेचं बॅकग्राऊंड जे ते आपल्याला रंगवायचं अगोदर सुरुवातीला. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, या रंगातला लाईट टोन घ्या. आता आपल्याला लाईट टोन घ्यायचा आहे. चला आपण लाईट टोन घेऊ. हे पहा, याच्यानंतरचा पुन्हा लाईट टोन, त्याच्यानंतरचा आणखीन याच्यावरचा लाईट टोन घेऊन टाकायचा आपल्याला. हे पहा, या पद्धतीने आणखीन त्यातला लाईट टोन घ्यायचा आपल्याला. आणि याच्यापेक्षाही पुन्हा शेवटचा जो लाईट टोन आहे तो लाईट टोन आपल्याला घेऊन अशा पद्धतीचं बॅकग्राऊंड आपल्याला टोटल काय करायचं आहे, एकदा आपल्याला देऊन घ्यायचं. म्हणजे काय केलं आपण, डार्क टू लाईट. आता लक्षात घ्या मी काय करतोय. हे झाले तुम्ही मासे पूर्ण म्हणजे पूर्ण बॅकग्राऊंड रंगलात. आता तुम्हाला याच्या एक रंगामध्ये याच्यातले जे एक रंग निवडायचा आहे. मासे दोन रंगामध्ये रंगू शकता तुम्ही, लाल मध्ये रंगवा आणि दुसरा मासा आहे तो नारंगी रंगामध्ये रंगवा, कुठल्याही दोन रंगामध्ये रंगवा, या पद्धतीने रंगवायचं आहे. पहा आता मी मासा जो आहे जसं हे डार्क झालेलं आहे तसं तुम्हाला वरतून डार्क यायचं. आता काय, जसे आपण या बाजून डार्क गेलो तसे वरतून तुम्हाला मासा जे आहेत ना ते डार्क टू लाईट मध्ये यायचं आहे. हे पहा, याच्यामध्ये आपण टोन पाहणार आहोत. चला आता मी लाल कलर घेतो माशातला. हे पहा, पहिला सुरू हा या ठिकाणी मी चॉकलेट रंग घेतलेला आहे, इथे एक दिलेला आहे. त्याच्यानंतर ना याच्यामध्ये टोन पाडायचं आपल्याला. आपण काय करतो, टोन पाडत नाही. आता 1 2 3 4 त्याच रंगातले 4 टोन पाडायचे आहे. पहा, त्याच्यानंतर थोडासा लाईट इथे घेतलेला आहे मी. त्याच्यानंतर ना आणखीन याच्यातला लाईट टोन, याच्यातला पुन्हा आणखीन व्यवस्थित तुम्हाला टोन काढून घ्यायचा. हा लाईट टोन आणि याच्यातला, म्हणजे आपल्याला 3 ते 4 टोन मध्ये काम करायचं आहे. हे पहा, हा झाला या पद्धतीने. झालं. तसंच इथं खाली पण तुम्हाला या ठिकाणी चॉकलेट रंग द्यायचा आहे. आता हा मासा जो आहे, हा मासा तर तुम्हाला याच्यामध्ये नारंगी रंगामध्ये तुम्ही रंगवू शकता. नारंगीमध्ये डार्क टोन बघा तो या बाजूला द्यायचा आहे. त्याच्यानंतर लाईट टोन घ्यायचा आहे. याच्यामध्ये लाईट टोन कोणते ते लाईट टोन घेऊन आपला रंग काढून सुरुवात करायचं आहे. हे पहा, त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, काही भागामध्ये व्यवस्थित आपल्याला द्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला रंगकाम करायचं आहे. आता झाला हा रेड मध्ये, त्याच्यानंतर नारंगी. तुम्हाला वाटलं मी सर आणखीन एक कलर मध्ये मासा काढणार आहे तर त्यानंतर ब्ल्यू मध्ये तुम्ही डार्क घेऊ शकता मासा. आता मी एक ब्ल्यू मध्ये दाखवतो तुम्हाला डार्क करून मासा. याच्यामधला डार्क मासा तुम्हाला या ठिकाणी करायचा ब्ल्यू मध्ये. बघा, एक टोन, त्याच्यानंतरचा थोडासा लाईट टोन आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं डार्क टोन देऊन अशा पद्धतीचा एक संकल्प आपल्याला या ठिकाणी करता येतो. म्हणजे या पद्धतीने. आता तुम्हाला थोडासा दगडाचा जो भाग असतो त्याला वाटते तुम्हाला विटकरी रंग द्यायचा असेल, विटकरी किंवा या पद्धतीने रंग द्यायचा असेल तर तो रंग या ठिकाणी आपण देऊ शकतो. हे पहा, याच्यामध्ये डार्क लाईट तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला, या पद्धतीने इथं पण एक टोन मध्ये तुम्ही रंगवायचा आहे. त्याच्यानंतर काही दगडाचा भाग असतो तो लाईट टू डार्क मध्ये दाखवा तुम्ही थोडस. त्याच्यात काही गवत आपण दाखवतोय ते तुम्ही ग्रीन मध्ये दाखवू शकता. यानंतर पहा, अशा पद्धतीचा एक संकल्प आपल्याला आता करायचा आहे. याचे डोळे जे असतात तुम्ही व्हाईट ठेवू शकता किंवा थोडस लाईट मध्ये. हे पहा, एकाच रंगामध्ये दाखवलेलं आहे तसंच एकाच रंगामध्ये आपण दाखवलेलं आहे. थोडासा रंग
हे पहा या पद्धतीने. त्याच्यानंतर ना थोडा ब्लॅक रंग इथं दाखवू शकता किंवा लाईट रंग दाखवू शकता. पहा या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे. आलं सर. या पद्धतीने तुम्हाला रंगकाम करायचं आहे. आलं सर. वरतून बघा म्हणजे काय करा इथून डार्क टू लाईट आणि इथून थोडस आणखीन जर डार्क दिला तर हे सगळं एकदम भारी सर. अशा पद्धतीने आपला एक संकल्प म्हणजे आपल्याला काय करायचा आहे. हा जो संकल्प आहे तो आपला कंप्लीट झाला. हे पहा आता इथं थोडस तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला थोडस हे पण दाखवता येतं. वेगळ्या पद्धतीने आपल्याला काय करता येतं. हे पहा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला थोडस याचा डिझाईन पण दाखवू शकता तुम्ही. या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. चालू केलं. हे पहा या पद्धतीने स्ट्रक्चर तुम्ही दाखवू शकता याच्यामध्ये. त्याच्यानंतर ना व्हाईट रंगामध्ये सुद्धा दाखवू शकता. हे पहा याच्यातलं जेवण तुम्हाला जर थोडे असे टिंब तुम्ही दिलात तर आणखी तुम्हाला व्यवस्थित करता येतं.